सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई समग्र शिक्षा अंतर्गत विषय आहे सन 2025-26 UDICE प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवणेबाबत. ॲपचं नाव आहे UDICE प्लस गीस कॅप्चर मोबाईल ॲप. या मोबाईलद्वारे आपल्याला आपल्या शाळेच्या मुख्य इमारतीचा फोटो, मुख्याध्यापक कक्षाचा फोटो, त्याचबरोबर शाळेचे प्रवेशद्वार किंवा क्लासरूम किंवा प्लेग्राऊंड अशा 4 प्रकारचे फोटो आपल्याला या ॲपच्याद्वारे ऑनलाईन करायचे आहेत. यामध्ये UDICE प्लस गीस कॅप्चर हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला UDICE प्लसचा लॉग इन व पासवर्डद्वारे आपल्याला शाळेची माहिती भरण्यासाठी ओपन करायचं आहे. यामध्ये UDICEचाच युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजेच UDICE आणि UDICEचाच जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला ओपन करायचा आहे. काही अडचणी आल्या तर तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील संगणक प्रोग्रामर, मिस कोऑर्डिनेटर किंवा ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला तर मग आपण प्रत्यक्षात कशा प्रकारे आपण ॲप इन्स्टॉल करून माहिती भरायची ते पाहूया. प्ले स्टोअरला जाऊया. प्ले स्टोअरला गेल्यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये UDICE प्लस गीस कॅप्चर प्लस गीस अशा प्रकारचं टाकल्यानंतर सर्च खाली येतं. त्यातलं आपण घेऊ शकता UDICE गीस कॅप्चर हे ॲप. या ठिकाणी 2 नंबरचा ॲप आहे. ते ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. मी तर ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे. आपण आता कशा प्रकारे वापरायचं ते या व्हिडिओमार्फत पाहूया. ॲपला ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येते. UDICE प्लस गीस कॅप्चर अपडेट स्कूल लोकेशन अँड इमेजेस. सुरुवातीला आपण UDICE प्लस गीस कॅप्चर या ॲपवर आपण शाळेचा UDICE नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर UDICEला जो पासवर्ड आहे तोच पासवर्ड या ठिकाणी ॲप ओपन करण्यासाठी टाकलेला आहे. ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं माहिती येते. या ठिकाणी स्कूल, मोबाईल, शाळेचा UDICE नंबर, फोन नंबर अशा प्रकारे माहिती आलेली आहे. यानंतर स्कूल डिटेल्समध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक या ठिकाणी दिसत आहे, ते बरोबर आहे. शाळेचा UDICE नंबर प्री प्रायमरी यांनी दाखवत आहे. क्लासेस 1 ते 5 आहेत. कॅटेगरी मॅनेजमेंट आणि शाळेचा ॲड्रेस येतोय. या ठिकाणी हा डाटा आपण हाईडसुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे दिसतोय. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढे जाताना कॅप्चर लोकेशन या ठिकाणी अक्षांश, रेखांश काही दिसत नाही. आपण कॅप्चर लोकेशनवर क्लिक करूया. इंस्ट्रक्शन फॉर लोकेशन शाळेपासून आपण ओके म्हणूया. या ठिकाणी सेटिंगमध्ये युजिंग द ॲप यावर क्लिक केलं. फेचिंग लोकेशन व्हायला लागलेलं आहे. आपण आता होत असताना आपण थोडंसं वेट करूया. या ठिकाणी आलेलं आहे. अक्षांश, रेखांश सर्व काही माहिती दाखवत आहे. अपडेट करून घेतो. लोकेशन अपडेटेड सक्सेसफुली आलं. या ठिकाणी लॉंगिट्यूड, ॲटिट्यूड आलेलं आहे. या ठिकाणी व्ह्यू करून बघा तर या ठिकाणी माझ्या शाळेचं लोकेशन या ठिकाणी दिसत आहे आता सध्या. मित्रांनो, यानंतरची आपली पुढची स्टेप आहे. आपण लोकेशन पहिली स्टेप होती. आता दुसरी स्टेप म्हणजे कॅप्चर इमेज. यामध्ये पहिल्या इमेजला आपण टच केल्यानंतर अशा प्रकारे आले की मेन गेट आपल्याला अशा व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे आपण फोटो काढायचा आहे. हा फोटो उभ्या स्वरूपात न काढता आडव्या स्वरूपात आला पाहिजे.
पहिला फोटो अपलोड झालेला आहे। या ठिकाणी अक्षांश रेखांश सुद्धा या फोटोवर आलेला आहे। यानंतर दुसरा फोटो आपण पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला मेन स्कूल बिल्डिंगचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे। स्कूल नेम या ठिकाणी आलं पाहिजे। ओके करतो आणि फोटो काढूया। ओके बटनावर क्लिक करूया। अशा प्रकारे दुसरा फोटो आहे आपला सेव्ह झालेला आहे, अपलोड झालेला आहे। आता आपल्याला तिसरा फोटो काढायचा आहे। यामध्ये मुख्य इमारतीशिवाय दुसरी इमारत असेल तर त्या इमारतीचा, त्याचबरोबर हेडमास्टर रूम असा आपल्याला फोटो काढायचा आहे। आपण तिसरा फोटो काढणार आहोत आता मुख्याध्यापक कार्यालय म्हणून। क्रॉप करून घेऊया आणि हा अपलोड झालेला आहे। चौथा फोटो आहे क्लासरूम किंवा प्लेग्राऊंडचा फोटो आपल्याला टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्ही क्लासरूमचाही टाकू शकता किंवा प्लेग्राऊंडचाही टाकू शकता। अशा प्रकारे चौथाही फोटो आपण काढलेला आहे, क्रॉप झालेला आहे। डू यू वॉन्ट टू सिंक ऑल इमेजेस ऑन सर्व्हर? यस म्हणूया। सर्व फोटो सिंक होत आहेत। मित्रांनो, यानंतर अशा प्रकारे प्रत्येक फोटो आपण ओपन करून पाहणार आहेत। यावर शाळेचा अक्षांश रेखांश दिसणार आहे की नाही ते आपण चेक करायचं आहे। अशा प्रकारे चारही फोटो चेक केल्यानंतर खालच्या बाजूस आपण पहा की पेंडिंग फॉर अप्रूव्हल दिसतंय। यानंतर हे इमेजेस आपले या ठिकाणी फोटोच्या डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूस अक्षांश रेखांश ह्या दिसत आहेत, टाइम डेट दिसत आहे। चारही फोटोच्या खालच्या बाजूला जर पाहिलं तर पेंडिंग फॉर अप्रूव्हल दिसत आहे। हे फोटो आता जिल्हा लेवल आणि त्या ठिकाणी जिल्हा लेवलला ज्यावेळेला ते ओपन करून पाहतील त्यावेळेला आपल्या शाळेचा अक्षांश रेखांश पाहतील, फोटो इमेजेस पाहतील। जर योग्य वाटले तर ते आपल्या सर्व फोटोंना अप्रूव्हल देतील आणि जर का फोटो योग्य वाटले नाही तर ते रिजेक्ट करतील। पुन्हा एकदा आपल्या शाळेला आपल्या आता कॅप्चर इमेजेस दिसते, त्याच्या पुढच्या बाजूला पब्लिश्ड लोकेशन दिसायला लागलंय। आणि या ठिकाणी आपल्याला पेंडिंग फॉर अप्रूव्हलचं जे दिसत आहे मेसेज पब्लिश्ड इमेज, या ठिकाणी ते चारही फोटो जर अप्रूव्हल दिले तर आपल्याला इथं दिसायला लागतील। परंतु जर रिजेक्ट केले तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हे काम करावं लागणार आहे। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचे फोटो काढावे लागणार आहेत। धन्यवाद।